हे कुठून आले? मुलांना चुलीसाठी लागणारे लाकूड हे जंगलातून गोळा करण्यासाठी दूर अंतरावरती जावं लागतं आणि यामुळे त्यांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या दिसून येतात. परिणामी त्यांच्या लाकूड गोळा करण्यामुळे जंगलातील जे काही लाकडाचं प्रमाण आहे तेही दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या वतीनं बचत गटाचं काम 18 गाव मावळच्या पासली खोऱ्यात करायला लागल्यावर लक्षात आलं की या ग्रामीण महिलांचे वर्षातले 100-125 दिवस तरी डोक्यावरून लाकूड फाटा आणण्यात जातात. रोज दिवसातले 6 तास त्या वेळ त्याच्यासाठी खर्च करतात आणि रोज 12-15 किलो लाकूड जाळायचं म्हटलं तरी वर्षाला किमान 5000 किलो म्हणजे 5 टन एवढं लाकूड त्या घरच्यासाठी आणतात. आणि यामुळे निसर्गाची हानी तर खूप मोठ्या प्रमाणात होतेच, पण बाईच्या आरोग्याची हानी सुद्धा काही कमी होत नाही. डोक्यावरून लाकूड फाटा आणल्यामुळे पाठीचा कणा तिचा निकामी होतो. चूल घरात वापरल्यामुळे डोळे आणि फुफ्फुसात धूर गेल्यामुळे फुफ्फुस याच्यावरही त्याचा परिणाम होतो. भाकरी चांगल्या होतात खरं. काही स्वयंपाक पण खूप चांगलं होतं. पाणी तर खूप लवकर तापतं याच्यात. चांगलं मस्त करायला. येळ वाचेल, महिलांचा येळ वाचेल. कारण की जे फाटी एवढी चुलीला लावण्यापेक्षा त्यात एवढं जर टाकलं तरी 2 जेवण होतात. त्यात भात होतो, भाकरी होती, भाजी होती. का या चुलीमुळे आम्हाला जे काय फाटी जास्त लागायची ती चूल आता फाटी आम्हाला आता कमी लागतात. आणि चुलीवरती जेवण जेवढा उशिरा होतो तेवढं ह्या चुलीवरती जरा कमी होतं, उशीर कमी लागतो. पटकन जेवण होतं आणि फाटी वाजतात, दूर होत नाही. ग्रामीण भागामध्ये निर्धूर चूल वापरण्याचा मला मुख्यतः 3 महत्त्वाचे फायदे वाटतात. पहिला फायदा म्हणजे 3 दगडाच्या चुलीच्या तुलनेमध्ये या चुलीची कार्यक्षमता ही जवळपास 300% जास्त आहे. नॉर्मल जी 3 दगडाची चूल 10-12% एफिशियन्सी असते, त्याच्याऐवजी याची 35 ते 40% एफिशियन्सी असते. दुसरा फायदा मला असं वाटतो की या चुलीला लाकूडच वापरायला लागत नाही. म्हणजे शेतातला काडी कचरा, शेंगाची फोलपट, गवत, या पालापाचोळा याच्यापासून आपण ही पेलेट तयार करतो, इंधन कांड्या तयार करतो आणि त्यामुळे लाकूड लागत नाही आणि त्यामुळे साहजिकच झाडांची तोडही करायला लागत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही चूल कार्बन न्यूट्रल या प्रकारात मोडते. त्यामुळे याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्लोबल वॉर्मिंगसारखा चुकीचा इफेक्ट या ह्याच्यातनं होत नाही. पूर्वीचे चुली आहेत ना त्यांच्यामुळे त्यांचे जास्त धूर येतो. म्हणजे आत्ताचे घेतलेले आहेत त्याच्यातनं धूर नाही.